सगळे जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते राज्यातून त्यांच्याशी चर्चा केली. जे आर हैदराबादच्या जे आर मध्ये काय बदल करायचा आणि सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हा जे आर कसा काढायचा याच्यावर चर्चा झाली. एसओपी मध्ये काय बदल करायचा यावर चर्चा झाली. साधक बाधक चर्चा. मग आता दुसरं काय सांगू? हैदराबाद गॅजेटमध्ये काय बदल करायचा कोणच सांगा ना. साधक बाधक चर्चा झाली, पण बाकीचे विचार चांगली झाली. मी का अभ्यासकाचा? ए यार तुम्ही काय बुलबट लावली रे? गप्पा ठोकायला आले कर तुम्ही इकडे? ए जाता येईना काय? थांब ना, थांब ना. मग बोला म्हणलं, कुणी बोलत नाही, नंतर बोलायला तयार होते. मी 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेणार. सरकारला ते द्यायचे नाहीत, त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे. मराठा समाज याच्यातून आरक्षणात चाललाय. नोंदी मी शोधलेला नाही. शिंदे समिती राज्य सरकारनं गठीत केलेली तिने शोधलेल्या नोंदी आहेत. फारशी मोडी लिपी उर्दू आम्हाला लिहिता येत नाही. त्यांनी रेकॉर्ड शोधलाय हैदराबादला पण जाऊन आणि महाराष्ट्रात. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मला 58 लाखाचे पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडल्या, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद सापडल्यावर अर्ज केले त्यांचे पण प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी टाकलं पण व्हॅलिडिटी देत नाहीये, त्या व्हॅलिडिटी पाहिजे. ज्यांनी अर्ज केलेत व्हॅलिडिटीला फक्त मी त्यांच्याबद्दलच बोलतो. नाही केल्यावर व्हॅलिडिटी द्यायची कुठून? अर्ज नाही केल्यावर. समाजाच्या लोकांना चौथा मुद्दा, हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेले असतील ते प्रमाणपत्र द्यायला लावणार. ते काढलेले प्रमाणपत्र त्यानुसार कोणी व्हॅलिडिटी टाकेलं असलं तर ती व्हॅलिडिटी घेणार. तुम्ही हैदराबाद गॅजेटनुसार अर्जच केले नाही, प्रमाणपत्राचीच मागणी केली नाही, तर मी प्रमाणपत्र कुठून द्या म्हणणार? एक. आणि जर प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार काढले आणि व्हॅलिडिटीला मात्र तुम्ही टाकले, तर ते कसं देत नाही ते मी बघ. टाकलेलंच नसेल तर मी कसं द्या म्हणणार? हे झाले मुद्दे. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या संख्याप्रमाणे द्यायला लावणार. मुद्दा झाला 6वा. आता 7वा की कोल्हापूर, सातारा संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅजेटियरचा जे आर काढून अंमलबजावणी लगेच करायला लावणार आहे. नंतर फंतर नाही. ईडब्ल्यूएस, एसीबीसीच्या आणि ईएसबीसीच्या ज्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली द्यायचे. नाही आले तर पुढे जबाबदार मी नाही, ते सगळे पोरांना नियुक्त्या द्यायला लावणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासूनचा कुठलाही विषय शिल्लक आता ठेवणार नाही कोणाचाच. त्या जे आर नुसार त्यांना सगळ्यांना घ्यायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्ज वाटप झालंय त्याला व्याज परतावे दिले नाही, त्या सगळ्या पोरांनी यावं. कारण सरकारचं म्हणणं आहे व्याज परतावा थांबलेला नाही. मला दाखवू दे सरकारला, सोक्ष करू द्या ना. ही आत्ता टाक म्हणजे पोरांचे गळे मोकळे होतील. सारथी मार्फत कोणत्या योजना बंद केल्यात आणि कोणत्या सुरू बंद केल्या तर सुरू आहे. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्तीचा काय विषय तेही पोरांना इथे येऊन सांगावं. मी जागेवर सगळा तुकडा पाडून घेतो. अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत, छत्रपती शिवरायांचा देशाच्या याच्यातून नकाशा हटवलाय. मग आमचं म्हणणं आहे तो कस का हटवला गेला? राज्यात केंद्रात तुम्ही आहे, तो कस का बसत नाही पुन्हा? माझं याला जोडून पण म्हणणं आहे. म्हणजे हे मागण्याच्या व्यतिरिक्तपणे पण सत्याला धरून आहे. जर नसरापूर घटनेचा 2.5 महिन्यात निकाल लागू शकतो. लेख ही लेख असली पाहिजे, तिच्यात भेद नसला पाहिजे. मग मालेगावच्या लेखीचा तसाच कम नाही न्याय लागला, संतोष देशमुखांचा न्याय तसा का नाही लागला?
याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. अन्याय अत्याचार झालाय इथं तुमचं आणि आमचं. मागचे कोण आहेत रे? याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. ती भात जाऊ नये गोरगरिबात. संतोष देशमुखांची, महादेव मुंडेंची सुद्धा त्याच पद्धतीनं क्रूर हत्या झाली, त्याच पद्धतीनं झाली. नसरापूरच्या लेकीचं जे वय आहे तेच वय मालेगावच्या लेकीचं पण. तिथं कस का आणखीन फाशीच्या शिक्षापर्यंत निकाल जात नाही. नसरापूरच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही सगळे मागे. पण मालेगावची सुद्धा लेखच. हे धोरण काय हे नाही कळत. जाऊ द्या, विषय भरकटू नाही. सत्य आहे ते बोलल्यावर खूप लागतं, पण मी जातीच्या बाजूने. मला याच्या बरोबर एक निकाल पाहिजे. बावनकुळेंनी शिरसाटनी प्रमाणपत्र रद्द केले कसं काय झालेलं. शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करायला लागले? ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होतो आम्ही, प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं काय व्हायला लागले? बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एंडोर्समेंट करून पत्र देतो कसं काय? ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान. तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचं जर वाटोळ करीत असत, तर ही मराठ्याचे जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना, यांचा सरळ अपमान. यांनी उद्यापासून वर मान करून चालू नये, खाली मान घालून चाला. आम्हीच त्यांना मराठ्यांचे लेकर उचलणार आहे, दुसरं कोणी नाही. तुमच्या शिंदेच्या ऑफिसमध्ये गपचीप येऊन कोण भेटत ते तुम्हाला कधीच उचलणार नाही. त्यांना तिकडून भाजपने सोडल्यामुळे इकडे गळ धरली त्यांनी. कारण यांना जवळ फडणवीस करत नाही, जे आहे तेच बोलणार. मग यांनी आता शिंदेचे पाय धरायला सुरुवात केली. गरळ तर शिंदेच्या विरोधात पण ओकायचे, मराठ्यांना सुद्धा सोडायचं नाही. मराठ्यांच्या जितक्या खालपर्यंत जाता येईल, जितका काळजाला हात घालता येईल तितका घालायचा, पण शिंदेच्या ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं. कारण फडणवीसांनी यांची पुरी चालवळ केली. यांची लेवल किती आहे? फडणवीसांनी जे ओबीसीचे नेते हाताखाली धरायचे ते धरून ठेवले. यांना पुन्हा पायरी आपली चढू द्यायची नाही. त्यांची कुवत फडणवीसांनी पूर्ण ओळख केलेली. जे सत्य तेच या ठिकाणाहून बोलतो. म्हणून त्यांनी दुसऱ्या वाटा चाफायला सुरू केल्या. तर मग शिंदेची वाट सापडली. शिंदेना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजितदादांना आणि शिंदेना तळहातावर उचलले. मराठ्यांचे शत्रू यांच्या घरात आसरा कसं काय घेतील? मी त्याच वेळेस सांगितलं होतं, शिरसाटनी प्रमाणपत्र रद्द करू नका बरं का. 2 महिन्यापूर्वी सांगितलं. हे पहिल्यांदा मीडियात सांगताय मी. बावनकुळेंना सांगितलं होतं तुम्ही चूक करू नका. हे सगळं खरं आहे, खोटं असेल तर फाडून टाका प्रमाणपत्र, नको मला. त्यांना लाडभाऊनी फोन केला बावनकुळेला की त्या मोडी लिपीच्या नोंदी रद्द करू नको बरं का. या टोळीचा आहे, पडळीची आहे, ती पुरे उद्ध्वस्त झालेत. आता ते चांगला नेता कसा वाया जाईल हे काम करतात. बावनकुळे चांगला कसा संपवायचा हे पडळीच्या टोळीनं काम करायचं. शिंदेच्या ऑफिसमध्ये जे लपून गुलगुल गप्पा मारतात तेच लोक बाकीच्यांना डाग लावण्यासाठी फिरते. बघा, त्यांच्याकडे चाणक्य ते पळलीच्या टोळीने शिकेलेले त्या 2-3 जणांना. मराठी कधी हुशार होणार आहेत मला नाही माहिती. ते डाग लावायसाठी जवळ जाऊन उभा राहतात, मग ते येते फोटो. आणि त्यांनी ते बरोबर ठरवलेले. आणि ही डावळ केला फडणवीसांनी. ते म्हणले पुन्हा याला जवळ करू नका. मग यांनी अजितदादा सापडायला सुरू केले, मग शिंदे साहेब सापडायला सुरू केले, मग बारामतीतच जाय, याव कर त्याव कर. ही डाग लावायची पद्धत आहे. मी सांगितलं होतं लाडभाऊला की बावनकुळेंनी असं पत्र दिलंय, मला हे माहीत झालंय, तुम्ही ते पत्र पडळीच्या म्हणण्यावर आहे बरं का. राजकारणासाठी माझ्या लोकांचा बळी देऊ नका. त्या राजकारणी 2-4 रद्द केले नाही, पुरा वाटोळा होत्या. सांगता का तुम्ही? मी आंतरवालीतून सांगतो.
बाकीच्या लोकांचं वाटोळ होणार नाही गरिबाचं, हे आम्ही देत एक सारखं काय घेणं नाही आम्हाला राजकारण्याचं, काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाही तर सुरू ठेवा, काही घेणं नाही. आज दही अंड्याच्या गावात 3,500 मराठी आहेत, त्यांचं वाटोळ होणार नाही का सरकार आम्ही घेतं का? काढी लागून त्या राजकारणात काय देणं घेणं नाही मला. मी तराला का लागलोय त्याच्यामुळे बाकीच्या पोरांचं वाटोळ होणार. तुम्ही बोडखेंचं रद्द केलं, तिथले 600 लोक आहेत बोडखेंची, गरीबाला काही होणार नाही का राजकारणात होती वाटोळ. तेच बीडचा विषय माजलगावचा, बाकीच्यांना काही होणार नाही का? 1700 लोक आहेत तिथं, त्या आंबोरे आडनावाचे. तिथंच ते काय नाव आहे त्याचं, पुरण्याचं गौरचं पारवे वाटोळ होती. बाकीच्या पारवेचं काय नाही होणार, नाही होणार. काहीच घेणं नाही मला मत राजकारण्याचं. काय बोलू आणखी, काहीच देणं घेणं नाही मला राजकारण्याचं. कोणा जर वाटत असेल राजकीय पत्र रद्द झालं म्हणून जरा पडली करायचं, काय देणं घेणं नाही. माझ्या गरीबाच्या शिक्षणात नोकरीत वाटोळ होणार नाही की आम्ही एक तुमची नाही. मग घेऊ डावे. बर, मी तुम्ही 5 मिनिटात म्हणले तरी शिरीष विषय आला म्हणून सांग. शिरीष हा हा आटपाडीचा त्याचा पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाड भोनी त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली ही करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं, हे सांगतो तुम्हाला, की बाबा हे NIC वर्गीय प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहिती झालं लगेच. पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तसं मानावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच, मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोलले, बावनकुळे बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आला, अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, अवैध झालं पाहिजे. पुन्हा दगा फटका होईल. ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य ते सांगतोय. आणि तबा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्दच आहे. काय म्हणते त्याला, डाऊन येतं काय, ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी उमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडातड चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करता बरं का, तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पारडा आहे म्हणून याची जिरवायला जाताना 3,500 मराठीचं वाटळ होईल. खोटं असेल तर त्याचं वाटळ होते फाडून टाक, पण खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच शिरसाटला सांगितलं, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करून. नाही होणार म्हणे, तुम्ही कम काळजी करता, केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन, शिंदेची ही नवीन चाल कोणची कोणची. याच्यासाठी जीव लावला साहेब आम्ही तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्र्यावर. तुमची इच्छा आहे का मी पक्षावर नेत्यावर प्रेम करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.